वाजलेले आहे सकाळचे 10 आणि शिफ्टिंग सुरू आहे. सो ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे आणि बस सामान शिफ्ट होत आहे तिकडे. मध्ये सामान घातलेलं आहे सगळं आणि तिकडे चाललो आम्ही आता फ्लॅटवर. आई वगैरे आधीच गेलेले आहेत कारण तिकडे काही क्लिनिंग सुरू आहे आणि बस आता हे सगळं तिकडे मोकळं करणार सामान आणि मग हळूहळू शिफ्टिंग करून घेऊ आम्ही. जसं जसं पॉसिबल आहे तसं तसं आधी किचनचं लावावं लागेल. आणि चला आजचा दिवस शिफ्टिंगपासून सुरुवात झाली आहे. स्वयंपाक वगैरे आधीच मॉर्निंगला करून घेतलं होतं आम्ही इकडे, कारण नाही म्हटलं तरी आता तिथे वेळ लागेल भरपूर. आज भरपूर दिवसानंतर लॉगिंग करते कारण फायनली वेळ मिळाला आणि फायनली आम्ही शिफ्ट झालो आहोत. सामान सगळं शिफ्ट केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल आम्ही त्या रूमवरून निघतानीचा लॉग टाकलेला. मी थोडीशी क्लिप ॲड केली आहे स्टार्टिंगला. सो या रूममध्ये सगळं सामान डंप करून घेतलं. पूर्ण सामान डंप करून ठेवलेलं आहे इथे एका ठिकाणी आणि जसं जसं पॉसिबल होत आहे तसं तसं सगळे बॉक्सेस ओपन करून सामान लावणं सुरू आहे. सगळ्यात आधी किचनचं वगैरे लावून घेतलं, आई वगैरे होते तोपर्यंत. आणि बाकी मग मी थोडीशी डाऊन झालेली आहे कारण भरपूर एक्झर्शन पण झालेलं आणि सगळे निघून गेले आहेत गावाकडे. सो आज काल तर पूर्ण दिवस माझं आराम करण्यामध्ये निघालं कारण खूप जास्तच एक्झर्शन झालं होतं. सो आज थोडंफार आवरलेलं आहे. मी कालच्या लॉगमध्ये बघितलं असेल मूर्ती स्थापन केली आहे. माझी खूप इच्छा ती आणि हेच मी एक लॉगच्या आधी सांगितलं होतं की मला वस्तूमध्ये देवघरात ठेवायची. सो ती आहे ही. मला सिंगल मूर्ती ठेवायची खूप इच्छा होती खूप आणि फायनली ते पूर्ण केलं आहे. सो असं होतं ना की मला तेवढं वेळ मिळाला नाही पण सगळं मेंटेन करणं ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग मी असं विचार केला की एक सिंगलच मूर्ती ठेवायची जे दिसायला आकर्षण राहील किंवा एक अट्रॅक्टिव्ह पीस राहील अशा पद्धतीचं. सो अगदी मंदिराला साजेशी अशी किंवा त्यावर मॅच होईल अशा पद्धतीची मूर्ती मिळाली. आणि या मूर्तीच्या मागे ॲक्च्युली भरपूर जणांचे हात आहेत हे मूर्ती शोधण्याच्या मागे. सो त्यांनी फायनली शोधून आणली आणि ज्या दिवशी गृहप्रवेश केला आम्ही त्या दिवशी स्थापन केलेली आहे. सो अन्वी आता झोपून उठली. आज तिला झोपवलं होतं मी. बाकी सगळं किचनचं अजूनही व्हायला आहे. सगळं मी ॲज इट इज सामान ठेवलं, फक्त जेवढं कामाचं आहे सगळं काढलेलं आहे बाहेर. अजून काहीच सेट केलेलं नाही कारण थोडंफार इथले जे काम आहेत ते बाकी आहेत. तोपर्यंत मी सामान नाही लावू शकत. माझ्या तब्येतीमुळे पण थोडंसं त्यांना यायला आम्ही टाळत आहोत. एकदा मे बी उद्याला वगैरे मी त्यांना बोलवून घेणार. बेडरूमचं थोडंफार मी लावून घेतलेलं आहे. कबर्डमधलं सामान या कबर्डमध्ये पण लावून घेतलेलं आहे आणि या कबर्डमध्ये पण लावून घेतलं. सो प्रॉपर जे होम टूर आहे ते तुम्हाला मिळेलच. कर्टन्स अजून लावून व्हायला आहेत, कर्टन्स घेऊन व्हायला आहेत. सो मे बी संडेला वगैरे जाणं होईल. सो असं सगळं सुरू आहे नवीन घरामध्ये. आणि आज फर्स्ट टाईम मी स्वयंपाक बनवलेला आहे मॉर्निंगला. ते पण अर्धं मी बनवलं मग अर्धं जेनी बनवलं. सो अशा पद्धतीने सगळं रुटीन सुरू आहे. आणि मी छत्री काढलेली आहे. सगळं सामान बाहेर आहे बॉक्समध्ये असल्यामुळे तिला इझिली ते सामान दिसतं आणि लिटरली फाडून पण घेतली. सेम छत्री त्यासाठी पण घेऊन दिली होती. सो ती तिकडेच असतानाच तिने फाडलेली. सो बघू आता जसं जसं पॉसिबल होईल. कुणाचं घर आहे अन्वी? तुझं आहे? सो ही तिकडून पण यायला तयार नव्हती आणि तिला इथं पण यायचं होतं. सो हे सगळं कन्फ्युजन सुरू होतं अन्वीचं जेव्हा आम्ही शिफ्ट होत होतो त्यावेळेला. सो मे बी उद्याला आई पुन्हा येणार आहे. सो थोडंसं तब्येतीचे इश्यू झाल्यामुळे मग अजून पुन्हा आम्ही बोलवून घेतला आहे. आणि चला बघू आता समोरचे जेवढे पण काही लॉग या घरातून तुम्हाला बघायला मिळतील आणि छान छान लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा आपले हॉल व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत लवकरात लवकर. मला ती रूम फ्री करायची, एम्प्टी करायची जेणेकरून मी तिथे सगळं माझं स्टुडिओ उभं करण्याचा एक डोक्यामध्ये विचार आहे माझा. आता हळूहळू मी सगळं इन्स्टॉल करेन त्यामध्ये. सो चला बघू आता संध्याकाळचं काय रुटीन राहतं कारण अजय यायला 7:30 झालेले आहेत अजून. चिमणीवाला आत्ताच येऊन गेलेला आहे. थोडंसं एक इश्यू झालेलं होतं, एक साईडचं लाईट लागत नव्हतं त्यामुळे. काय आहे सांग, काय आहे सांगते, काय आहे? एरोप्लेन आला नाही दिसत आहे.
इथून नाही दिसत, टेरेस वरून दिसतं, इथून नाही दिसत. नंतर बाबा आल्यानंतर दाखवायला नाही. ठीक आहे, ठीक आहे. वर आता वर नाही, आता भरपूर काम आहेत ना. भरपूर काम आहेत आता. सो आज मोठ्या मुश्किलने तिला झोपवलं होतं, कारण बरेच दिवस झाले, गेले 2 आठवडे झाले ती झोपलीच नाही दुपारी. आणि आत्ता तिचं स्कूल पण स्टार्ट होत आहे. सो त्याही हिशोबाने तिचं जे शेड्यूल आहे ते सेट करावं लागेल. ते मॉर्निंगला पण खूप लेट उठते, एकदम 10-11 या ड्युरेशननुसार उठते ती. सो तिला सकाळी लवकर तिचं झोप उघडावी लागेल, कारण जोपर्यंत ती उठल्यानंतर खेळत नाही तोपर्यंत ती फ्रेश राहत नाही. सो उठल्यानंतर थोडंफार जर ती खेळली तर मग फ्रेश माइंडनी पण स्कूलमध्ये जाते ती. सो असं सगळं सुरू आहे आमचं रुटीन. आता सेट व्हायला होतं अजून आम्ही, कारण सगळं असं जिकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेलं आहे. पॉसिबल होईल तसं तसं सगळं सेट करण्यात येईल.